नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 495वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. नवीन काही शोधायचे असेल तर जो रस्ता छान रुंद दिसतो त्याच्यावरून जाऊ नका, कारण नक्कीच त्याच्यावरून आधीच कुणीतरी गेलेले असणार आणि त्यांना जे सापडले तेच तुम्हाला पण पुन्हा सापडणार. जिथे कुठला रस्ताच नाही आणि कुणी गेलेलेच नाही अशा मार्गावरून जा, मग तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन सापडेल आणि तुमच्या मागून जे येतील त्यांना आणखी काहीतरी पुढचे सापडेल. नवीन काही शोधायचे असेल तर जो रस्ता छान रुंद दिसतो त्यावरून जाऊ नका, कारण नक्कीच त्यावरून आधीच कोणीतरी गेलेले असणार आणि त्यांना जे सापडले तेच तुम्हाला पुन्हा सापडणार. जिथे रस्ताच नाही आणि कुणी गेलेलेच नाही अशा मार्गावरून जा, तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन सापडेल आणि तुमच्या मागून जे येतील त्यांना आणखीही पुढचे काहीतरी नवीन सापडेल. माझी दुसरी कविता आहे. एकाने आपल्या मित्राला लिहिले, माझ्याकडे सर्व प्रकारची कामे करणाऱ्यांचे काम करतानाचे खरे खरे फोटो आहेत. सुतारांचे, लोहारांचे, सोनारांचे, डॉक्टरांचे, वकिलांचे, बांधकाम करणाऱ्यांचे, ऊस तोडणाऱ्यांचे, पुढाऱ्यांचे, वाहन चालकांचे, कारखान्याच्या मालकांचे आणि कामगारांचे, खेळाडूंचे, शास्त्रज्ञांचे, असे सर्वांचे अगदी मूळ लोकांचे फोटो आहेत. फक्त अजून माझ्याकडे जोकरचा फोटो नाही, तर तुझा एखादा फोटो पाठवून दे, म्हणजे अल्बममध्ये काही कमतरता राहणार नाही. एकाने आपल्या मित्राला लिहिले, माझ्याकडे सर्व प्रकारची कामे करणाऱ्यांचे काम करतानाचे खरे खरे फोटो आहेत. सुतारांचे, लोहारांचे, सोनारांचे, डॉक्टरांचे, वकिलांचे, बांधकाम करणाऱ्यांचे, ऊस तोडणाऱ्यांचे, पुढाऱ्यांचे, वाहन चालकांचे, कारखान्याच्या मालकांचे आणि कामगारांचे, खेळाडूंचे, शास्त्रज्ञांचे, असे सर्वांचे अगदी मूळ लोकांचे फोटो आहेत. फक्त अजून माझ्याकडे जोकरचा फोटो नाही, तर तुझा एखादा फोटो पाठवून दे, म्हणजे अल्बममध्ये काही कमतरता राहणार नाही. माझी तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथाच्यावर आधारित 30वा भाग. तमस गुण तर खूप शक्तिमान असतो, बुद्धिमान विद्वान विचारी या नाही हरवित असतो. तमस गुण तर खूपच शक्तिमान असतो, बुद्धिमान विद्वान विचारी या नाही हरवित असतो. नाजूक लपलेल्या आत्म्यावर विजय मिळवितो, वाचून समजून समजावूनही भ्रम खराच वाटतो. नाजूक लपलेल्या आत्म्यावर विजय मिळवितो, वाचून समजून समजावूनही भ्रम खराच वाटतो. भ्रम खरा वाटतो आत्म्याला झाकून टाकीतो, भ्रमाने खरे वाटते यातच माणूस रमून जातो. भ्रम खरा वाटतो आत्म्याला झाकून टाकीतो, भ्रम खरा वाटतो यातच माणूस रमून जातो. भ्रमाच्या आवर्ती शक्तीने पराभूत होतो, असा भयंकर महाभयंकर तमस गुण असतो.
भ्रमाच्या आवर्ती शक्तीने पराभूत होतो. असा भयंकर महाभयंकर तमस गुण असतो. योग्य विचार योग्य निर्णय अशक्य होऊन बसतो. काय कसे आहे हा संशय बलवत्तर होतो. योग्य विचार योग्य निर्णय अशक्य होऊन बसतो. काय कसे आहे हा संशय बलवत्तर होतो. जोवर धाकून टाकणाऱ्याशी कुणी जोडलेले असतो. तोवर मूळ स्रोतापासून लांबच लांब असतो. जोवर ढाकून टाकणाऱ्याशी कुणी जोडलेले असतो. तोवर मूळ स्रोतापासून लांबच लांब असतो. मायेची शक्ती सर्वांना अविरत त्रास देते. ज्ञान नाही त्या साऱ्यांना संकटात टाकते. मायेची शक्ती सर्वांना अविरत त्रास देते. ज्ञान नाही त्या सर्वांना संकटात टाकते. अज्ञान आळस निर्बुद्धपणा आणि झोप असतात. तमस गुणाचे असले सारे परिणाम सर्व दिसतात. अज्ञान आळस निर्बुद्धपणा आणि झोप असतात. तमस गुणाचे असले सारे परिणाम सर्वांना दिसतात. यापैकी कशालाही आपण जोडून घेतो. समजते सारे वाटते पण चुकीचे समजतो. यापैकी कशालाही आपण जोडून घेतो. समजते सारे वाटते पण चुकीचे समजतो. दगडाला समजत नाही तसे आपण असतो. किंवा गाढ झोपल्यावानी ही कधी असतो. दगडाला समजत नाही तसे आपण असतो. किंवा गाढ झोपल्यावानी ही कधी असतो.